यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यातील आंबोळा गावातील सरपंच आणि सचिवांनी अपहार केला असून खऱ्या लाभार्थ्यांना घरकुल न देता इतरांना घरकुल दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। आंबोळा गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक देऊन निवेदन सादर केलंय। आंबोळा गावातील सरपंच सचिव हे घरकुलाचा लाभ देताना नागरिकांशी भेदभाव करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून आंबोळा गावातील नागरिक त्रासून शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं। वंचित त्यांनी असं ठेवलं की यादीमध्ये 402 लोकांची पात्र यादी असताना त्यांनी त्यांच्या मर्जीतील 63 लोक काढून त्यांच्या मर्जीतील म्हणजे अतिजवळचे लोक काढून वंचित असे लोक ठेवले की आज नितांत त्या लोकांना गरज आहे घरांची। त्यांच्या घरामध्ये त्या लोक आज हे जे यवतमाळला लोक आली जिल्हाधिकाऱ्यावर त्यांच्याकडे आज पूरग्रस्ताचे प्रमाणपत्र अवेलेबल तयार आहेत। ग्रामपंचायतला नोंदी आहेत त्यांच्या। हे लोक पूरग्रस्त आहेत। 2023 साली जुलै महिन्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याच्या नंतर या लोकांच्या घरांनी पाणी एवढं होतं की बोलायचं काम नाही। माननीय अमोलजी येडगे साहेब जिल्हाधिकारी साहेब यांनी आंबोडा येथे येऊन पाहणी केली असता हे लोक पूरग्रस्त आहेत आणि यांना घरकुल द्या म्हणून असे त्यांच्या फाईल पण मागवल्या होत्या। त्या फाईल पंचायत समिती महागाव येथे दाखल केलेल्या आहेत, पण त्या लोकांना टाळून त्यांनी आज त्यांच्या मर्जीतले लोक घेतले। हा आमच्यावर म्हणजे हा पूर्णतः गोरगरीब जनतेवर अन्याय करीत आहेत। अशा प्रकारचं म्हणजे एक प्रकारचं समजा आपण त्याला म्हणतो की बाबा एकतर्फी राजकारणापोटी या लोकांचा भग घेतला जाईल। तुम्ही इकडे मतदान केलं तिकडे मतदान केलं अशा दृष्टीने या लोकांना ते वंचित ठेवत आहेत। जे पहिली घरकुलची यादी आहे 404 ते त्यांनी आतापर्यंत काढलेली नाही। त्याच्यातले काही घरं घेतलेले आहे आणि ज्यांना घरं बांधून दिलेले आहे एका घरामध्ये 3-3, 4-4 घरं त्यांनी दिलेले आहे आणि आता 63 लोकांची यादी त्यांनी असे म्हणजे पंचायत समितीमधून आली म्हणून सांगितलं त्यांनी आणि बाकीचे काही 10-12 त्यांनी त्यांच्या हाताने लिहिलेले आहे। तर आम्ही ग्रामपंचायतमध्ये गेले होते किंवा पहिले जे घरकुलची यादी आहे ते का तुम्ही काढत नाही, तर त्यांनी म्हणे आता हे यादी नंतरची आलेली आहे त्याच्यातली नंतर आम्ही काढू। पण त्या यादीला 3-4 तरी वर्ष झाले त्या यादीकडे त्यांनी पाहिलंसुद्धा नाही आणि ज्यांना गरज आहे त्यांना ते घरकुलं देत नाही। ज्याच्या घरी 2-2, 3-3 शेतकरी शेतवाले आहे असे जे वंचित लोक आहेत त्यांना त्यांनी काही घरकुलाची यादीमधली काही नावं काढलेली नाही।